तर स्वामी कधी असं भेदभाव करतात का की किंवा गरीब आणि भक्त आहे श्रीमंत किंवा श्रीमंत असं काही? याचं विशेष वर्णन स्वामींच्या स्तोत्रामध्ये दिलेलं आहे. त्याच्यामध्ये असं म्हटलं आहे, गरिबांच्या झोपडीत श्रीमंत सदनी तसे, स्वामी समर्थ संतुष्ट भेदभाव मुळी नसे. गरिबाच्या झोपडीत सुद्धा स्वामी समर्थ संतुष्टच आहेत, श्रीमंताच्या सदनामध्ये सुद्धा स्वामी समर्थ संतुष्टच आहेत. स्वामींनी कधीच भक्तांमध्ये भेद केलेला नाही. मुळात सध्याच्या काळामध्ये जो स्वामींसमोर श्रीमंती दाखवण्याचा प्रयत्न करतो, स्वामी त्याला श्रीमंतीमधली गरिबी दाखवतात, बरोबर. आणि जो भक्तिभावाने स्वामींचं नामस्मरण करतो, स्वामी त्याला सगळ्याच प्रकारे श्रीमंती देतात. श्रीमंती म्हणजे फक्त पैशानेच असते का? तर नाही. जो भक्तिभावाने स्वामींची सेवा करतो तो भक्तीने श्रीमंत, जो चांगले कर्म करतो तो कर्माने श्रीमंत. आणि स्वामी मुळात तेच पाहतात. म्हणून जेव्हा आपण त्यांना काही देतो तर त्यांना स्वामींना म्हणावं, स्वामी हे आपणच आम्हाला दिलेलं आहे आणि हे आम्हीच आता आपल्याला अर्पण करतो. हा भाव जर ठेवला तर अजून स्वामी प्रसन्न होतात.